विविध शहरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. नागपुरात खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात. किमतीमध्ये किलोमागे 20 ते 25 रुपये वाढले. सीमा शुल्कामध्ये वाढ केल्याचा परिणाम. शेतकऱ्यांना फायदा होणार तर सामान्यांचं बजेट कोलमडणार. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. पीएचडी आणि अनुभवाच्या कालावधीबाबत आव्हान. माजी अधिष्ठाता डॉक्टर सुरेश रेवतकर यांची याचिका. नागपुरातील 30,000 पेक्षा अधिक मोकाट श्वानांची नसबंदी. श्वानांच्या नसबंदीसाठी 3 एजन्सींची नियुक्ती. नागपूर पालिकेची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये माहिती. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील गणेश मंडळाकडून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन. तलवारबाजीसह इतर साहसी खेळाडूंची तरुणांकडून प्रात्यक्षिकं. बीडमधल्या परळीच्या अस्तित्व गणेश मंडळानं साकारला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा. भाविकांना 12ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी घेता येणार. लातूरच्या अहमदपूर अंबाजोगाई रस्त्यावर किनगावजवळ उभ्या ट्रकला भरधाव वाहनाची धडक. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू. मनमाडच्या वेटलिफ्टिंग पटूची आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक. आकांक्षा व्यवहारे आणि साईराज परदेशीची भारतीय संघामध्ये निवड. सुवा फिची इथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भाग घेणार. अवैध रेती आणि गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा. पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती खनिज उत्खनन. बी फार्मसीच्या प्रवेशाला अखेर हिरवा कंदील. मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये प्रक्रिया सुरू होणार.